या आता. आपण आता आलाप जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिर्टी या गावामध्ये आलेलो आहोत. आज आलाप जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. गेल्या 10 दिवसापासून या निवडणुकीची प्रचाराची रंगत अधिकाधिक रंगत चाललेली होती. आता अंतिम टप्प्यात प्रचार आल्यानंतर आता अखेरचं गाव प्रशांत शापुरे, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, प्रशांत शापुरे यांनी या शिर्टी गावामध्ये आपला प्रचार दौरा या ठिकाणी आयोजित केला. या शिर्टी गावामध्ये ज्यावेळेला आम्ही आलो आणि प्रशांतचा या प्रचार दौरा आम्ही या ठिकाणी बघायला आलो, त्यावेळेला या शिर्टी गावाच्या ग्रामस्थांनी अथवा महिलांनी या ठिकाणी प्रशांतला एका पाटावर उभा करून पायावर पाणी ओतून त्यांचं स्वागत करून औक्षण करून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि माणुसकीचं दर्शन या शिर्टीकरांनी घडवलं. हे या गावात बघायला मिळालं आम्हाला. आणि त्यानंतर हे गाव जे आहे ते पूर्वीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शाहू आघाडीचे राजेंद्र यड्रावकर यांच्या बालेकिल्ला लावून या ठिकाणी या गावाला ओळखलं जाते. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला अशा पद्धतीने स्वागत केलं जातंय हे एक या ठिकाणी कौतुक करावं वाटतं या शिर्टीकरांचं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे म्हणजे ओढा अधिक प्रमाणात मतदारांचा या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडे या ठिकाणी दिसून येतोय. आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे आणि यासोबत आमच्या या ठिकाणी शिर्टीचे काही आपले ग्रामस्थ आहेत. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव निखिल पाटील. निखिलजी, तुमच्या गावामध्ये आता यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना अथवा राजेंद्र यड्रावकरांचं गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते आणि त्यांची या ठिकाणी पकड मजबूत आहे. अशा ठिकाणी प्रशांत शापुरे हा नौका तरुण भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह घेऊन या पहिल्यांदा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवतोय आणि पहिल्यांदाच कमळ चिन्ह घेऊन या मतदारसंघामध्ये हा प्रशांत निवडणूक लढवतोय. तुम्हाला काय वाटतंय? आज सकाळपासूनच आपला प्रचाराचा दौरा जर पाहिला गेला तर उत्स्फूर्त मोठ्या पद्धतीनं आपला प्रचाराचा दौरा शिर्टीमध्ये झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलेलंच आहे प्रशांतांचं ठिकठिकाणी औक्षण जे काय आहे महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि प्रशांतांना 100% शिर्टीकर उचलून देतील ही मी ग्वाही देतो. या ठिकाणी शिर्टी गावामधनं प्रशांत 100% मतदार उचलून धरणार आहे आणि शिर्टी गावातून आम्ही उच्चांकी मतदान देणार आहे असं या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी आपले प्रशांत कुंभोजे म्हणे हे देखील यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुक मैदान तो म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यांनी 1 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फारकत घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रशांतच्या खांद्याला खांदा लावून अख्खन ह्या संपूर्ण मतदारसंघातील सगळ्या गावात त्यांनी संपर्क वाढवला. या ठिकाणी आपल्याला नमस्कार प्रशांत. नमस्कार. तुम्हाला काय वाटते या मतदारसंघामध्ये? आज सकाळपासून आम्ही 10 पासून बैरेश्वर मंदिरापासून सुरुवात केली. त्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्याकडून मिळतोय, खास करून साखर वाटून औक्षण करून कुणी सरबत देत आहे तर कुणी ओवाळलं जात आहे, ह्या पद्धतीनं स्वागत केलं गेलेलं आहे. ह्या आदरातिथ्यानं आम्ही सगळे भारावून गेलेलो आहोत 7 गावात आणि जो मिळणारा रिस्पॉन्स आहे महिलांच्याकडून खास करून आणि सगळं युवका वर्गांच्याकडून, याचं मागचं कारण हेच आहे की प्रशांत दादा युवकांच्या पाठीमागे आहेत. आज शिर्टीमध्ये भरपूर मॅचेस भरवलेले होते महिलांसाठी. होम मिनिस्टरचा कार्यक्रम कवट्यामध्ये घेतलेला, तेव्हा होम मिनिस्टर झालेली महिला ही होती शिर्टीची. त्यामुळं जो उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींनी तिथं दिलेला होता, तसंच ह्या सर्व लाडक्या बहिणी प्रशांतदादाच्या नक्कीच पाठीमागे राहतील हा मला दिसणारा उत्स्फूर्त प्रतिसादावरून सांगतो. त्याचबरोबर लाडकी बहीण किसान योजना तसेच आपले जे माध्यमातून जे पैसे जातात प्रत्येकाला, जवळपास प्रत्येक घरात 50,000 रुपयाचं भांडवल जात आहे. म्हणजे किसान योजनेतून 12,000 आणि जर 2 लाडक्या बहिणी असतील तर जवळपास 36,000 वर्षाला, म्हणजे 50,000चं प्रत्येक घरात कमळच्या स्वरूपात जात आहे. तसंच आता आपले जे कन्यागत महापर्व काल आहे त्यावेळी अधुरं राहिलेलं आपलं घाटाचं काम, हे जे करायचं काम आणि हे एक नियोजन प्रशांतदादांनी घेतलेलं आहे. त्यामुळं जो मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद युवक, महिला, ज्येष्ठ सर्वांच्याकडून तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे हे नक्की विजय होतील ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. या ठिकाणी विजय होतील असा अभिमान वाटतोय. ही जे आला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हे महापुराच्या विळख्यामध्ये प्रत्येक वर्षी पडलेलं असतं. या मतदारसंघाला महापुराचा विळखा पडल्यानंतर
या ठिकाणी नावाडी म्हणून काम करणारे आंबे साहेब पंचायत समितीचे यापूर्वी सदस्य होते आणि सगळ्यांना सुरक्षित नागरिकांना पोहोचवण्याचं काम त्यांनी कायमस्वरूपी करत आहेत. या ठिकाणी नावाडी आंबे साहेब आहेत जे गणेशवाडीचे अर्थात प्रति गणपतीपुळे म्हणून त्याला ओळखलं जातंय. जी गणपतीपुळ्यामध्ये गणपतीची जी मूर्ती आहे तीच मूर्ती आता गणेशवाडीमध्ये आहे. त्याला प्रति गणपती म्हणून ओळखलं जातं. अशा गणेशवाडीचे गावचे सुपुत्र नावाडी अर्थात प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे नावाडी या ठिकाणी आपल्याला नमस्कार. नमस्कार. तुम्ही या ठिकाणी प्रशांतला सुरुवातीपासूनच आहे की नाही प्रशांत बरोबर या मतदारसंघामध्ये प्रचारला त्याच्या पुढे आहे. म्हणजे प्रशांत तुमच्यापेक्षा लहान असताना तुमचं वय इतकं जास्त असताना देखील त्यांच्यासोबत जास्त स्पीडनं पळताय तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला? मला प्रशांत शहापुरे हा जिल्हा परिषद सदस्याला उमेदवार म्हणून निवडून म्हणजे पक्षानं दिला. तो काय सहजासहजी असं दिलेलं नाही. त्या माणसावर काँग्रेस पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कामही केलं होतं. एखाद्या ठिकाणी आमदाराच्या निवडणुकीमध्ये गणपतराव दादांसाठी अगदी ध्येयवेडा होऊन काम करणाऱ्या माणसाला, त्या कार्यकर्त्याला ज्यावेळी नाकारलं गेलं त्यावेळेला त्या क्षणाला ते चातकासारखं वाट बघत पक्षही बसला होता म्हणतो मी अशा तयार रेडीमेड उमेदवाराला. आणि म्हणून त्यातनं त्याची उमेदवारी झाली. उमेदवारी झाल्यानंतर उत्साहवर्धक उमेदवाराच्या चेहऱ्यावरचा तेज, गतिमानता हे सगळं पाहिल्यानंतर आणि 2028ला कन्यागत महाप्रवकाळ होणार आहे. या कन्यागत महाप्रवकाळामध्ये नदीपलीकडची 7 खेडी, नरसिंहवाडी, शिर्टी आणि हसूर या ठिकाणी सुद्धा कन्यागत महाप्रवकाळ झाला होता. शिर्टीला राहुल शिरवशी त्यावेळेला सरपंच असताना त्यांच्याकडे मी येऊन या हनुमान मंदिरामध्ये मी बैठक घेतली होती आणि शिर्टी गावानं कसलाही 1 रुपयाचा फंड त्यांना मिळाला नसताना सुद्धा महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला आणि त्याचा बेनिफिट आता ह्या त्यांना 2028ला मिळणार आहे. या नदीशी जोडणारे रस्ते असतील, नदीघाट असतील, हा त्यांचा हक्क आहे शिर्टीकरांचा की त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. आज शिर्टीला नदी पाणवठा असा आहे, कुठलीही भगिनी नदीला धुवायला जाऊ शकत नाही, पाणी भरायला जाऊ शकत नाही, एवढी दलदल. इतिहासाच्या 50-60 वर्षात पंचायत राज 1962 पासून अस्तित्वात आली. 77 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली, पण नदीकाठ सुधारायचं काम आजपर्यंत कुणाच्या यातनं झालं नाही. ते मात्र 100% कन्यागतच्या माध्यमातून प्रशांत शहापुरेंच्या यातनं होणार आहे याची मला खात्री आहे. कारण तो फंड इतका मोठ्या प्रमाणात येणार आहे की निधी कुठं खर्च करायचा असा प्रश्न निर्माण होईल एवढ्या प्रमाणात येणार आहे. म्हणून आम्ही प्रशांतच्या पाठीशी का राहिलोय की एकमत हे प्रशांतला नसून हे कमळाला नसून हे कन्यागतला असं हे उद्दिष्ट ध्येयवेडा होऊन मी त्याच्या पाठीशी लागलोय. आणि मला निश्चित असं वाटतंय की प्रशांत मठाधिकाऱ्यांना निवडून येणार. प्रशांत या ठिकाणी निवडून येणार. सृजनशील, कृतिशील आणि गतिशील नेतृत्व या मतदारसंघाला मिळणार आणि प्रशांतचं कमळ जिल्हा परिषदमध्ये जाणार असा ठाम विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केलाय.